नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता पार्ट 2 मध्ये आपण उरलेले सम्स घेऊ. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू x मायनस y प्लस x स्क्वेअर इंटू e रेज टू मायनस y. आता याच्यामध्ये कसं करायचं बघा, हा जो टाइप आहे तो व्हेरिएबल सेपरेबलचा टाइप आहे. इथे लक्षात घ्या e रेज टू x मायनस y आपण काय करू, इंडायसेसचा रूल इथे अप्लाय करू. dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू x इंटू e रेज टू मायनस y प्लस x स्क्वेअर इंटू e रेज टू मायनस y. बघा इथे इंडायसेसच्या रूल नुसार आपण याला स्प्लिट केलं. आता काय करू, dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू मायनस y आपण कॉमन काढून घेऊ. e रेज टू मायनस y हे कॉमन गेले म्हणजे मध्ये काय e रेज टू x प्लस x स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने हा आपण कॉमन काढला. आता हा तुम्हाला इथे मल्टिपलला दिसतोय, इज इक्वल टू कडे जाताना हा डिवाइडला जाईल म्हणजे e रेज टू मायनस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू x प्लस x स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण घेतला. आता या टर्मला काय करायचं, याची पॉवर तुम्ही नीट बघितली तर 1 अपॉन e रेज टू मायनस y इंडायसेसचा रूल नुसार जर डिनोमिनेटर मध्ये पॉवर निगेटिव्ह आहे तर वर जाताना ही पॉवर काय होईल आपल्याकडे पॉझिटिव्ह e रेज टू y इंटू dy इज इक्वल टू e रेज टू x प्लस x स्क्वेअर इंटू dx. बघा अशा पद्धतीने आपण व्हेरिएबल सेपरेट केले. व्हेरिएबल सेपरेट झाल्यानंतर आता आपण काय करू, बोथ साइड इंटिग्रेशन देऊ. बघा e रेज टू y चा इंटिग्रेशन e रेज टू y इज इक्वल टू इथे सेपरेट इंटिग्रेशन करून घ्या, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू dx. बघा e रेज टू y एज इट इज e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x राहतो आणि x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह x क्यूब बाय 3 प्लस c. बघा अशा पद्धतीने हे 4 मार्कचे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे बघा dy बाय dx प्लस y इंटू tan x इज इक्वल टू cos स्क्वेअर x आहे. आता हा जो टाइप आपल्याकडे आहे हा डिफरन्शियल इक्वेशन मधला हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर बघा कंपेअरिंग dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q या टाइप मध्ये आहे. बघा तर कंपेअरिंग तुम्ही केलं, p ची व्हॅल्यू बघायला गेली तर आपल्याकडे tan आहे, p इज इक्वल टू tan x and q इज इक्वल टू cos स्क्वेअर x. बघा अशा पद्धतीने आपण त्यांना p आणि q कंपेअरिंग करून आपल्याला मिळून गेले. त्यानंतर काय करा, इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx. बघा p चा इंटिग्रेशन आहे, tan x चा तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं आहे. tan x चा इंटिग्रेशन किती निघतो आपल्याकडे log sec x. बघा चला इंटिग्रेशन ऑफ p पण निघून आला. यानंतरची स्टेप कोणती राहील, फाइंड इंटिग्रल फॅक्टर. इंटिग्रल फॅक्टरचा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx. बघा e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx मी ऑलरेडी काढलेला आहे log sec x. बघा जर लॉगॅरिथमिकचा रूल नुसार तुम्ही बघायला गेले e रेज टू log a आणि त्याला लागलेली जी टर्म असते तर आपले आन्सर तेच राहील. म्हणजे याचा अर्थ इंटिग्रल फॅक्टर इज इक्वल टू कोण आहे आपल्याकडे sec x. बघा परंतु एक्झाम्पल आपल्याला सॉल्व मध्ये आलाय. जर तुम्हाला इथे विचारलं गेलं इंटिग्रल फॅक्टर फाइंड आउट करा तर तुमचा आन्सर इथं संपतं. जर पुढे सॉल्विंगला तो क्वेश्चन आला तर तुमच्याकडे एक रूल आहे y इंटू इंटिग्रल फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रल फॅक्टर इंटू dx प्लस c. बघा हा एक फॉर्म्युला आपल्याकडे कंटिन्यू होतो. y एज इट इज इंटिग्रल फॅक्टर sec x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q किती दिसतो आपल्याकडे cos स्क्वेअर x इंटिग्रल फॅक्टर 1 अपॉन इंटिग्रल फॅक्टर sec x इंटू dx प्लस c. इथे बघा y इंटू sec x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos स्क्वेअर होता तर आपण इथे कसं करू 1 अपॉन sec स्क्वेअर x इंटू sec x इंटू dx प्लस c. बघा इथे एक एक sec काय आलं इथे कॅन्सल म्हणजे y इंटू sec x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन sec x इंटू dx. इथे बघा y इंटू sec x इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन sec मीन cos x. त्याचं रिलेशन आपण अप्लाय केलं y इंटू sec x इंटू dx इज इक्वल टू cos x चा इंटिग्रेशन sin x प्लस c. बघा असे सोपे सोपे एक्झाम्पल असतात. हे एक्झाम्पल आपल्याकडे 4 मार्कासाठी आहे. cos x इंटू dy बाय dx प्लस हा y आपण इकडे साइडला काढून घेऊ आणि 2
हा 2 sin x इज इक्वल टू sin 2x चा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा 2 sin x इंटू cos x. बघा कंपेअरिंग आपल्याला कंपेअरिंग करावं लागतं. कंपेअरिंग dy by dx प्लस py इज इक्वल टू q. आता कंपेअरिंगला dy by dx प्लस py इज इक्वल टू q या ठिकाणी बघायला गेलं तर dy by dx ला तुम्हाला cos x ची टर्म लागलेली तर आपल्याला अशा वेळेस काय करायचंय ही टर्म कॅन्सल करायची. तर अशा वेळेस आपण काय करू बोथ साइड डिवाइड बाय cos x. बोथ साइड डिवाइड बाय cos x केल्यामुळे इथला cos x will get cancel. dy by dx plus y 2 as it is sin upon cos होईल तो होतो tan is equal to 2. या टर्मला आपण cos डिवाइड केला cos x will get cancel. इथे होतो 2 sin x. तर बघा आता कंपेअरिंग करा dy by dx plus py याचा अर्थ p ची जी व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती आहे 2 tan x and q is equal to q ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 sin x. बघा p आणि q तुम्हाला अशा पद्धतीने मिळून गेला. त्यानंतर आपण बघा इंटिग्रेशन ऑफ p into dx इंटिग्रेशन 2 tan x into dx 2 कॉमन काढून घ्या. tan x चा इंटिग्रेशन 2 as it is log sec x. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ p into dx इथे आलेला आहे. पुढे बघा नाव y into integral factor is equal to integration of q into integral factor into dx plus c. आता या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण व्हॅल्यू टाकूया. बघा y as it is. त्यानंतर बघा इंटिग्रल फॅक्टर आपल्याकडे किती आहे सो इथे बघा आपल्याकडे इंटिग्रल फॅक्टर आपल्याला अजून काढून घ्यायचा आहे. तर इंटिग्रल फॅक्टर इज इक्वल टू e raised to p into dx. तर बघा e raised to इंटिग्रल फॅक्टर आहे p into dx. बघा असा इंटिग्रल फॅक्टर तुमच्याकडे किती तो p into dx 2 log sec x. तर इथे बघा n log a ची प्रॉपर्टी तुमच्याकडे दिसते म्हणून log sec x त्याचा काय आला इथे स्क्वेअर आहे. मला तुम्हाला इथे रूल माहिती आहे e raised to जर log असेल तर येणारे आन्सर तुमच्याकडे काय असणार आहे sec स्क्वेअर x म्हणजे sec त्याचा स्क्वेअर. लक्षात हा तुमच्याकडे निघाला इंटिग्रल फॅक्टर. मग तुम्ही इथे बघा एक फॉर्म्युला लिहून घेतला त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट अप करू y into इंटिग्रल फॅक्टर आपल्याकडे किती आहे sec स्क्वेअर इज इक्वल टू पुढे बघा इंटिग्रेशन ऑफ q into इंटिग्रल फॅक्टर q बघायला गेलं बघा 2 sin x into त्याला इंटिग्रल फॅक्टर आपल्याकडे आहे sec स्क्वेअर x into dx plus c. बघा आता y into हा sec स्क्वेअर हा ऍज इट इज राहील 2 sin x. इथे लक्षात घ्या sec चं रिलेशन कोणाशी असतं cos c म्हणून cos स्क्वेअर x into dx plus c. तर पुढे बघा y sec स्क्वेअर x is equal to 2 sin x. इथे बघा आपण याला cos x into cos x करू 2 dx plus c. बघा y into sec स्क्वेअर x is equal to इथे लक्ष द्या 2 ऍज इट इज आहे साइन वरती शिफ्ट केला तर sin अपॉन cos म्हणजे कोण होतो tan x आणि लक्षात घ्या इथे 1 अपॉन cos येतोय तो म्हणजे कोण आपल्याकडे sec x into dx plus c. आता याच्या पुढे बघा काय होणार आहे y into sec स्क्वेअर x is equal to 2 साइडला काढा 2 ऍज इट इज tan x into sec x into dx plus c. y into sec स्क्वेअर x is equal to 2 tan x into sec x. हा जो इंटिग्रेशन आहे तो कोणाचा आहे आपल्याकडे sec x चा प्लस c. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा नेक्स्ट टाइम आपल्याकडे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन्स आहे. बघा इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट appeared. आता नंबर ऑफ स्टुडंट बघा गिवन लिहितोय मी नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला दिलेला आहे इथे 500. त्यानंतर बघा मीन स्कोर इज अ 68 आहे. मीन स्कोर त्याला डिनोट करून म्यू ने तो आपल्याकडे 68 आहे. अँड
स्टँडर्ड डिव्हिएशन आहे सिग्मा. सिग्मा आपल्याला दिलेला आहे 8. Assuming that the normally distribution, बघा हा जो सम आपल्याला आहे तो नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन ने सॉल्व करायचा आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग लेस दॅन 50. आपल्याकडे जी पहिली कंडिशन त्यांनी दिलेली आहे स्टँडर्डाइज व्हॅल्यू x इज इक्वल टू 15 म्हणजे लेस दॅन 15. तर आपल्याला x इज इक्वल टू आपल्याकडे 15. लक्षात घ्या आपल्याकडे फॉर्म्युला आहे z इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा. बघा x तुमच्याकडे इथे तुम्हाला दिलेला आहे x किती तो 50 मायनस म्यू तुम्हाला मीन दिला आहे 68 डिवाइड बाय सिग्मा. सिग्मा तुमच्याकडे किती आहे 8. बघा 50 मायनस 68 मायनस 18 अपॉन 8. तर देयरफॉर z इज इक्वल टू किती येतो तो मायनस 2.25. बघा अशा पद्धतीने तुम्ही एक स्टँडर्डाइज व्हॅल्यू इथे फाइंड आउट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आपली केस काय होती लेस दॅन 50. लेस दॅन 50 स्टुडंट मधला आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचं होता. या केस मध्ये बघा याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला z इज इक्वल टू एरिया ऑफ राइट ऑफ z इज इक्वल टू 0 मायनस एरिया ऑफ z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 2.25. जो आपल्याकडे हा 2.25 आलेला आहे हा फॉर्म्युला आपल्याला इथे लिहून घेणं गरजेचं असतं. लक्षात घ्या कोणती व्हॅल्यू जर म्हटली मायनस करायची ती 0.5 मध्ये मायनस करायची. 0.5 मायनस आता 2.25 ची जो एरिया आहे तो तुम्हाला इथे गिवन दिलेला असणार आहे. 2.25 चा एरिया आपल्याकडे गिवन मध्ये बघायला गेला तर तो आहे 0.4878 म्हणजे त्याच्यानंतर याची व्हॅल्यू आपल्याकडे निघते 0.0122. लक्षात घ्या हा एरिया तुम्हाला दिलेलाच असणार आहे 2.25 चा. तो आपण घेतलेला आहे 0.487 आहे. 0.5 मधून व्हॅल्यू मायनस केल्यानंतर 0.0122 हे आपलं फायनल आन्सर निघतं. पण नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला लेस दॅन 50 चा स्कोर दाखवायचा आहे तर त्याला मल्टिपल आपल्याला लावायचे 500 कारण नंबर ऑफ स्टुडंट आपल्याकडे किती होते 500. म्हणून तुम्ही इथे लिहून घ्या नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल टू तुमचा आलेला आन्सर 0.0122 इंटू 500. बघा मग यांची दोघांचं मल्टिपल करायचं. यांच्या मल्टिपल मध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे आन्सर येतो 6.1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 स्टुडंट म्हणजे 6 स्टुडंटचा स्कोर म्हणजे 50 जो तुम्हाला 50 दिला होता त्याच्यामध्ये तुमचा स्कोर निघतात म्हणजे लेस दॅन 50 स्कोर तुमचा किती स्टुडंट आहेत तर 6 स्टुडंट आहेत. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह होतं.